14व्या दशकामधला समास 7वा चालू आहे. त्याच्यामध्ये आपण 25 ओळ्यांपर्यंत आपण आलेलो असू द्या असू एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. सामान्य मनुष्याचं जीवन त्यांनी कसं जगावं त्याकरता आजच्या भाषेत बोलायचं तर समर्थांनी दिलेल्या टिप्स आहेत. सगळ्या या बारीक सूचना त्यांनी केलेल्या आहेत. तर ते म्हणतात एका संगतीने आपण तरतो, एखाद्या संगतीने आपण बुडतो. त्याकरता संगत कोणती धरावी तर सत्संगती धरावी, हे सगळ्यात उत्तम. आणि म्हणून ते म्हणतात जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना. म्हणाले जिथे विवेकाने परीक्षा करता येत नाही, म्हणजे ज्या माणसाच्या ठिकाणी काय योग्य अयोग्य, चांगलं वाईट, या कशाच अनेक आता गोष्टी, धर्म अधर्म, नीती अनीती, न्याय अन्याय, या सर्व बाबतीमध्ये असणारा जो विवेक आहे, जो ज्याच्याकडे नाही, त्या माणसांनी दीक्षा, म्हणजे इथे दोन अनेक प्रकाराने विचार घेता येईल. तेथे कैची असेल दीक्षा, तिथे देण्यासारखं काय असेल. म्हणजे ती माणसं दुसऱ्याला काय देणार हो, ज्याचं त्याला उलगडे ना, तर तो दुसऱ्याचं काय भलं करायला जाणार, तो काही करू शकणार नाही. त्याला स्वतःच्या ठिकाणी काही विचार करण्याची, काही तारतम्य, काही सामान्य त्याच्या ठिकाणी सारासार विचार, किंवा आपण व्यवहारामध्ये म्हणतो तसं जरा समजुतीचं धोरण काहीतरी असल्याशिवाय तो बाकीच्यांचा विचार करू शकत नाही. आणि म्हणजे आपल्याला सांगते, मी खूप मोठे महाराज आहेत आज प्रसिद्ध आहेत. त्यांच्या घरी मी गेले होते तेव्हा, म्हणजे आम्ही 4 जण गेलो होतो. आपले तेवढे पाळंदे इथे कमिशनर होते, आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे. तर तेव्हा ते पाळंद्यांचा जास्त परिचय म्हणून आम्ही गेलो भेटायला. तर त्यांच्या घरामध्ये त्यांचे चिरंजीव, त्यांनी सांगितलं हो, म्हणजे वयाचं काहीतरी चाललं होतं. काय म्हणाले वयामध्ये फरक आहे. म्हटलं आता महाराज खूप मोठे असतील ना वयाने. तर ते म्हणाले काय फरक आहे. म्हणाले माझ्या महाराजांच्या मध्ये 5च वर्षाचं अंतर आहे. वडील आणि मुलगा 5च वर्षाचं अंतर आहे. आणि एका शाळेचे हेडमास्टर, ते भले गृहस्थ. म्हणजे काही कळतच नाही, काय बोलणं काय बोलायचं काहीच कळत नाही. आता ते वयाने किती लहान दिसतच होते, ते किती म्हातारे दिसतच होते, पण समजत नाही. म्हणजे कसं बघा, एवढ्या मोठ्या घरात असून सुद्धा समज नाही. म्हणाले काय 5 वर्षाचा तर फरक आहे, काय मोठा फरक आहे असा. तर तसं त्यांनी म्हटलं जिथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा. काय देणार तो दुसऱ्याला विचार, काय दुसऱ्याचं करणार. आणि दीक्षा म्हटल्यानंतर तर आणखीन पुढचा भाग आहे की गुरुनी शिष्याला द्यायची दीक्षा. व्यवहारामध्ये सुद्धा गुरुनी शिष्याला द्यायचं ज्ञान, किंवा आपल्याकडे जसं आपण म्हणतो की आई सुद्धा गुरु आहे. आई मुलांना जे शिकवते त्याच्यावर तर मुलं खरी मोठी होतात. जर मुलांना शहाणपणाने आपण नाही शिकवू शकलो तर मुलांचं आयुष्य सुद्धा वाया जातं. मुलं आयुष्यामध्ये फुकट जातात. आता जवळजवळ सगळे टीव्हीचे, रेडिओचे, बाहेरचे कार्यक्रम पाहाल तर सगळ्या कार्यक्रमात काय वाचायला, म्हणजे आत्ता तर या 15 दिवसात मी वाचलं, त्याच्यात प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट आहे की कुटुंबामध्ये मुलांवर संस्कार झाले पाहिजेत. आई घराबाहेर पडते, आता मुलांनी कोणाकडे पाहावं आणि त्या मुलांवरती संस्कार कसे व्हावेत. म्हटलं बघा, एकच एक विषय आता जाणवायला लागला की आता याचे पर्याय काय. आणि आज गेली 25 वर्ष तरी किमान मी ओरडते आहे, म्हणजे असा जो तो आपल्या परीने, की स्त्रियांचे वर्किंग आवर्स मॅन आवर सारखा वुमन आवर असता कामा नये. मॅन आवर वेगळा आहे, वुमन आवर वेगळा आहे. बायकांना नोकऱ्या करायला लागणार आहे हे आता अपरिहार्य आहे. बायकांनी करिअर केली तर बायकांना ती सांभाळणं अपरिहार्य आहे, त्यांचा उपयोग इतरांना होणं अपरिहार्य आहे. पण ॲट द कॉस्ट ऑफ व्हॉट, काय तुम्ही त्याच्याकरता देणार आहात, काय किंमत मोजणार आहात. आता म्हणजे जेव्हा मी हा विषय आपल्या टेल्कोला मांडला त्या स्त्रियांच्या युनिटमध्ये, तेव्हा लगेच तिथल्या लोकांनी मला प्रॉम्प्टली सांगितलं, बाई तुमचं आम्ही फॉलो करतोय. आमच्या बायकांना फक्त आम्ही 12 ते 4च बोलावतो कामाला. आमच्या बायका फक्त 12 ते 4 कामाला येतात. आणि असंच पाहिजे ना. आता परदेशामधले सगळं तर आम्हाला परदेशातलं पटतं, तर जर आम्हाला ते पटतच आहे तर मग तिथे सुद्धा लोक जे त्यांचे वर्किंग आवर्स आहेत ते किती आहेत. इव्हन इंग्लंडमध्ये सुद्धा माझ्या डॉक्टर श्रीखंड्यांनी तर त्याही वेळी लिहून ठेवलं आहे. ते म्हणाले एक डॉक्टर 5 पेशंटला तपासून झाल्यावर तो 6व्याला तपासायला सुद्धा जात नाही. म्हणजे तो हॉस्पिटलमध्ये सुद्धा थांबत नाही,
तो जो एवढाच वेळ असतो. आता तर वॉक इन क्लिनिक्स आहेत, तुम्ही त्या वेळात कुठे जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये या, काय दवाखान्यात जाऊन या. मग बायकांना दवाखाना चालवायचा त्या का नाही दुपारच्या वेळात चालवू शकत? म्हणजे त्या काय नाही त्यांच्या त्या ठराविक वेळा घेऊन. मी मुलांच्या शाळा सकाळच्या असतील तर तिने तिच्या सकाळच्या वेळामध्ये चालवावं, मुलांच्या शाळा दुपारच्या असतील तर दुपारच्या वेळात चालवावं. आणि त्या जर नोकरीला जात असतील तर आता तर काय इतकं सगळं कॉम्प्युटराईज झालेलं आहे, तुम्ही घरून पण पुष्कळ काम करू शकता. तिथे काही सारखं जायला पाहिजे असं पण नाही. हे एक. आणि दुसरं म्हणजे पुरुषाला तासाचे जे पैसे मिळतात ते आणि बाईचे तासाचे पैसे हे तरी एकसारखे का जोडतात? कारण एफिशियन्सी ज्याची जशी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांना पैसे द्या ना. बायका 3 तासात कामं करून सगळ्या 7 तासाची कामं पुरे करणाऱ्या बायका आहेत. ऑफिसेसमध्ये आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की बहुतेक सगळा स्टाफ बसलेला असतो. काम करणारी 2 किंवा 3च माणसं असतात, त्यांच्यावरच ऑफिस चाललेलं असतं. बाकीच्यांच्या फाईल्स इकडच्या तिकडे होत असतात. त्यामुळे ज्याचं जे वर्किंग आवर्स हे कशावर ठरवावे, त्याचं काम कसं, त्याचं प्रपोर्शन काय. आता तुम्हाला इतकं कार्ड पंच करता येतं, यांची एफिशियन्सी सुद्धा बघा ना पंच करून. तुम्ही घेत जा कामाचा अपडेट रोजच्या रोज. पण आता ठीक आहे म्हटलं, आता का होईना की 2 गोष्टी मी अखंड ओरडते म्हटलं तरीच आहे. आपलं कोणी ऐकत नाही आपल्याला माहिती आहे. संस्कृत मरते, लँग्वेजेस मरत आहेत, कशाला मरतील? तुम्ही 12वीच्या मार्कांना कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला जायचं असलं किंवा तुम्ही 10वी नंतर एंट्रन्स दिली तरी कोणत्याही प्रोफेशनल कोर्सच्या एंट्रन्सला तुम्ही संस्कृत घेतलं तर 2% मार्क वाढते. बास, काही करायला नको. सगळी युनिव्हर्सिटी भरभरून जाईल, मुलं घेणारच. जेव्हा 2-2 मार्क म्हणजे वाढतात, 2 मार्क 3 तुम्ही ठरवा. 3 मार्क वाढवायचे काय, 3 मार्क म्हणजे 1% सायन्सचा वाढवायचा का सरळ 2% मार्क वाढवायचे ठरवा तुम्ही. पण मुलं घेणार नाही तसं नाही. पण काय आता तर परिस्थिती अशी आहे, आता फर्ग्युसन कॉलेज किंवा म्हणजे गरवारे किंवा मॉडर्न या इथे आता आर्ट्सच्या फॅकल्टी चालूच शकत नाही आहे. काही असलं तर मला माहीत नाही अजून SP ला काही असलं तर, पण कालच SP च्या बाई पण सांगत होत्या की म्हणाले आमच्याहीकडे आता कठीण झालं आहे आणि लोकांना आता बाहेरून काही शिकायला आवडतं आहे. असं बाकी गोष्टी सोडून द्या. पण या ठिकाणी जसं जैसे नाही जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा. ते म्हणतात तिथे दीक्षा म्हणजे दुसऱ्याला काही देणं हे कसं आपल्याला शक्य होईल. किंवा ती व्यक्ती आपल्याकडनं एखादा गुरु आहे आणि गुरु त्या शिष्याला काही देतोय, आवड त्या शिष्याला द्यायला त्या गुरुकडे काहीतरी पाहिजे ना, त्याचं त्याला नाही उलगडत आहे. आणि तो गुरु काय त्या शिष्याला शिकवणार आणि मार्गदर्शन करणार. म्हणून घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना. आणि म्हणून म्हणाले जेव्हा असा गहाळ मनुष्य लोकांच्या घरी भिक्षा मागायला जातो तेव्हा लोक सुद्धा त्याला भिक्षा देत नाही. कारण शेवटी सामर्थ्य प्रकट करावंच लागतं. मनुष्याचं मोठेपण लोकांना कळल्याशिवाय लोक पण त्याला स्वीकारत नाहीत. जो दुसऱ्याचे अंतर जाणे देश काळ प्रसंग जाणे तया पुरुषा काय उणे भूमंडळी. ज्याला दुसऱ्याचं मन कळलं, ज्याला देश काळ आणि प्रसंग ओळखता आला, त्या पुरुषाला या पृथ्वी तलावरती काही उणं नाही. म्हणजे याचा अर्थ जो मनुष्य धोरणी आहे, जो मनुष्य चतुर आहे, नुसता विद्वान मनुष्य कामाचा नाही आहे, त्याला थोडं चातुर्य लागतं. नुसती विद्वत्ता असून भागत नाही, ती कामाला येत नाही. नुसते सद्गुण सुद्धा भागत नाही, त्या सद्गुणाबरोबर सुद्धा चातुर्य असावं लागतं. नाही तर सद्गुणी माणसाला गुंडाळून ठेवणारी माणसं काही कमी नाही आहेत. नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचारची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. मला काळ बदलला, काळाच्या महिम्याप्रमाणे मनुष्याकडे काही असो की नसो, किंवा अगदी त्यांनी जातीनिहाय सुद्धा म्हटलंय. म्हणजे समर्थांच्यावरती टीका करणाऱ्या लोकांनी करताना तो नीचे यातीचा गुरु केला घ्यायला नको, इथे तर मोठ्या शब्दात म्हटलंय त्यांनी. नीच प्राणी आहे, अगदी बिलकुल वागायला चांगला नाही आहे, व्यवहार चांगला नाही आहे, असा असलेल्या माणसाला गुरुत्व मिळालेलं आहे, त्याला गुरु केलेला आहे. तेथे आचारची बुडाला. तिथे काय आहे म्हणाले, तिथे त्याला स्वतःला नाही आचरण, तो स्वतः आचरण सांभाळत नाही. त्यांनी आता दुसऱ्याला काय शिकवावं म्हणाले. असा वेदशास्त्र ब्राह्मण आहे, त्याला विचारतो कोण? तो पुष्कळ वेदशास्त्र संपन्न आहे, पण ब्राह्मणाने आपलीच परिस्थिती आपल्या हाताने वाईट करून घेतल्यानंतर आता त्या ब्राह्मणाला मान द्यावा असा मान कोणी कोणाला देत नाही.
आणि म्हणून ते म्हणतात ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. आता हा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता त्याचा विचार करायचा असेल तर त्याचा खरा अधिकार ब्राह्मणाकडे आहे. म्हणजे ते स्वतः त्यांनी म्हटलंच आहे, मी स्वतः ब्राह्मणच आहे, पण या ब्राह्मणाची परिस्थिती काय आहे ती मी तुमच्यापुढे वर्णन करून सांगतोय. आणि त्याचा ब्राह्मणाला अधिकार काय आहे? कारण त्याला जे यथार्थ ज्ञान आहे. आता आपण रोज काही निमित्त मिळालं की आपण 4 शिव्या घातल्याशिवाय राहत नाही, आपण 4 विरुद्ध बोलल्याशिवाय राहत. का विरुद्ध बोलतो आपण? त्याचं कारणच एक आहे की वास्तविक पाहता समाजामध्ये ज्या प्रकाराने तत्वज्ञान मांडलं जात आहे, ज्या पद्धतीने त्या तत्वज्ञानाला बाजूला ठेवून आचरण केलं जात आहे, हे समाजाला घातक आहे, समाजाचा घात करत आहे. कारण आता तरुण पिढी जेव्हा या विषयाकडे वळतीये तेव्हा त्या तरुण पिढीला जर योग्य मार्गदर्शन नसेल तर मुलांनी काय करावं? मार्गदर्शन करणारा चुकीचा आहे, तर त्या चुकीच्या माणसाला योग्य मार्गदर्शन काय हे कळत नाही. का कळत नाही? त्याचं कारण असं की त्याचा त्या विषयाचा अभ्यास नाही, त्याचा मूलभूत विचार नाही. आता वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे, पण त्यांनी सुद्धा वेदावर चिंतन केलं नाही, त्यांनी सुद्धा जर वेदाचा अर्थ समजून घेतला नाही. आता मी बडोद्याला गेले होते तेव्हा त्यांनी तिथे जो विषय दिला होता ते म्हणाले, आम्हाला तुम्ही सगळे याचे अर्थ समजावून सांगा, मंत्र पुष्पांजली वगैरे आम्ही का म्हणतो आणि त्या प्रत्येकाचा अर्थ काय, आणि आम्ही देवाची पूजा करतो, ह्या पूजेचा अर्थ काय. 1 दिवसाचा विषय तो होता. म्हणजे मला वाईट एवढंच वाटलं की त्याच्यातली जी माणसं होती त्यातली 4-5 जण तर PhD करत होते वेदावरती. म्हटलं आता मी इथून पुण्याहून जाऊन त्यांना हा विषय कशा करता सांगावा. तिथे तर PhD करणारी माणसं आहेत, पण दुर्दैव असं आहे की आपल्याला जे नैराश्य येतं की कुठेतरी चांगला मनुष्य आहे असं बघून आपण जावं आणि त्या माणसाच्याकडनं आपल्याला काही ऐकायला मिळू नये. मी जेव्हा माझं PhDचं काम करत होते तेव्हा माधव संप्रदायावरती खूप मराठीशी जुळलेली आहे, तर मला कानडी येत नाही, त्यामुळे मराठी भाषेत त्यांनी मला सांगायला पाहिजे. तर मराठी भाषेत अर्थ सांगणारी पण अतिशय विद्वान मंडळी जिथे आहेत त्या गावात मी जाऊन 8 दिवस राहिले. म्हटलं मला समजावून सांगा त्यांचा भागवत तात्पर्य निर्णय काय आहे मध्वाचार्यांचा, कारण फार मोठं काम त्यांनी भागवतावरती केलेलं आहे, पण सांगायला त्यातल्या एकाही विद्वानाला आलं नाही, त्यांना कोणताही विषय मांडता आला नाही. पण रोज मी त्यांच्याकडे 5-6 तास बसायची, काहीतरी हे तरी बघू ते तरी बघू, काही नाही, फक्त पुस्तक घ्यायचे, असं उलटं करायचं, हां आता पुढचं काय उत्तर नाही. अशी परिस्थिती 2-2, 3-3 दिवस असे. काहीतरी तिसरंच बोलायचं, विषय सोडून द्यायचा. आणि शेवटी मात्र निघताना म्हणाले, अहो म्हणाले एवढं सगळं आपण बसलो आज 7-8 दिवस, आता म्हणाले तुम्ही असंच लिहिणार ना, तुमचा निष्कर्ष काढणार ना की द्वैत मतच बरोबर आहे आमच्या मध्वाचार्यांचं आणि शंकराचार्य चुकच आहेत ना. अहो पण शंकराचार्यानं चुकीचं ठरवा ना, तुम्ही तुमच्या तत्वज्ञानाच्या तर्काने उभे करा ना. काय उभे नाही राहिली मंडळी असं नाही. आता ह्या आपल्या लक्ष्मी रोडवरचा विजय टॉकीजच्या समोरचा जो मठ आहे राघवेंद्र स्वामींचा, तो नाना फडणवीसांच्या काळामध्ये मिळालेली त्यांना ती हे बक्षीसपत्र झालेलं आहे त्याचं. कारण का तर पुण्यामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय, उत्तर प्रदेशात काय, सगळीकडे द्वैतमत फारसं मान्य केलेलं नाही आहे, सगळीकडे अद्वैत मताचा प्रभाव पुष्कळ आहे. इथे अद्वैती काही पेशव्यांच्या समोर कमी विद्वान नव्हते. त्या अद्वैती विद्वानांच्या बरोबर जेव्हा द्वैती विद्वानांनी वाद केला त्या वादामध्ये अद्वैती हरले आणि द्वैती जिंकले, तेव्हा पेशव्यांनी त्यांना ती जागा, इनामी जागा दिलेली आहे आणि म्हणून तो तिथे आता राघवेंद्र स्वामींचा मठ आहे. पण म्हणजे मत कोणतंच कमी किंवा जास्त, लहान किंवा मोठं नसतं. त्या मताचा योग्य प्रकाराने मांडणीचा भाग आहे की आता हा समोरचा माणूस कोणता विषय घेऊन मांडतोय आणि त्याला उत्तर देताना त्याला मी कशामध्ये अडकवू शकतोय. कारण प्रत्येक मताला अडचण आहे. कारण आपल्याला एक माहिती, अर्थात आपल्याला त्याच्या विषयात पडायचं नाही आहे, पण वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण कमी पडला की त्याचा अभ्यास कमी पडला, त्याचं चिंतन कमी पडलं, त्याची जाण कमी पडली. आज सुद्धा बघा ही सगळी याज्ञिकी करणारी मुलं आहेत, तरुण मुलं आता पाहायला मिळतात, ही सगळी उभी राहिली आहेत. भरा 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 पैसा खूप मिळतोय, काहीही मुलाला येत नसलं, त्या मुलाला संकल्प जरी सांगता येत नसला तरी मुलगा महिन्याला किमान 25,000 ते 30,000 रुपये मिळवतो. आता तो कशाला अभ्यास करतोय आणि तो कशाला वाचतोय? तो काही करत नाही.
कारण ते कुणीतरी एक तो प्रयोग चालवणारा मुख्य असतो, त्याच्या हाताखाली दोघा चौघांना न्यायचं असतं. त्यालाही माहीत असतं की आपल्यालाही 4 गुरुजी नेलेच पाहिजेत. मग आता यांना येवो की न येवो, माणसं तर पुरली पाहिजेत. पुण्यासारख्या ठिकाणी इतक्या लोकांकडे इतके कार्यक्रम असतात, चला घेऊन चला, यातलेच कुणीतरी न्यायचे त्यांच्याबरोबर. याला येत नसतं, काही नसतं, करतात. आणि इतके त्या वेदमंत्रांचे वाईट वाईट विनोद करतात. उच्चार तर काहीच नाही, आणि घाणेरडे विनोद करतात त्या वेदमंत्रांचे. म्हणजे ज्याच्यावर पैसे मिळवतात त्याचा निदान मुलाहिजा तर राखा. ज्यांनी मला त्या सगळ्या मंत्रांचे गोंधळ सांगितले ते आता वारले नाही आहेत. आता ते माधवराव करंबेळकर म्हणून होते, वैद्य होते, आणि त्यांचे वडील म्हणजे खूप मोठे दशग्रंथी ब्राह्मण, ज्यांनी सगळ्या विकृती लिहून काढल्या. म्हणजे आज ते प्रसिद्ध करणारं कोणी नाही आहे, पण घरामध्ये आता माहीत नाही ती मुलं पुढची काय करतायत, पण असे गठ्ठेच्या गठ्ठे येते. कारण आता सगळ्या घनापर्यंत लिहून काढले आहेत ना, मग ते सगळंच्या सगळं जर छापून काढायचं तर कोणतरी पाहिजे, त्याला मिळाला पाहिजे दाता. असे केवढे गठ्ठेच्या गठ्ठे सगळं त्यांच्या वडिलांनी केलेलं काम आहे. आज महाराष्ट्रातला खूप मोठा, तर सांगायचं म्हणजे त्यांनी ह्या वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाला कुणी आदर द्यावा, का आदर द्यावा, कसा आदर करावा त्याचा. कारण त्यांनी जर आपला आचारच नाही सांभाळला तर काय करावं. आपण कालची मुलाखत बघितली असेल ना कोदेंची, न्यायमूर्ती कोदेंची, ज्यांनी 12 ह्या जणांना फाशी दिलं त्या मुंबईच्या ह्याच्यामध्ये. त्या माणसांनी किती गोष्टी चांगल्या सांगितल्या. म्हणजे माणूसच चांगला आहे. त्यांनी जी फाशी दिली त्याच्या बहिणी म्हणून नाही सांगत, पण ज्या माणसांनी आपल्या आयुष्यात, ते म्हणाले काय त्रास काही कमी नव्हता, हे सगळे निर्णय घेणं काही सोपं नव्हतं, माझ्यावर प्रेशर्स काही कमी नव्हती, सगळं होतं. पण सगळं असलं तरी सुद्धा मी कशाला बदलोच नाही. ते याकूबची फाशी चाललंय ना आता, ते एवढं प्रकरण, तर त्याच्या प्रकरणामध्ये आता तो एक आहे त्यातला. पण त्या 12 त्यांनी एकावेळी फाशी दिली. त्यांनी सांगितलं सगळ्या जगभराची नजर लागलेली होती, की जगभरातले लोक बघत होते हा खटला कसा चालेल आणि या खटल्याची शिक्षा कशी दिली जाईल. म्हणजे असं ज्याच्याकडे गुण आहेत त्या माणसाला वंदन सगळेच करतायत. हो, तो सगळ्यांच्या दृष्टीने वंदनीय आहे. पण ह्या असं मी वेदशास्त्र संपन्न आहे, मी ब्राह्मण आहे असं म्हणून लोकांनी मला मानावं असं म्हटलं तर कोणी मानणार नाही, आणि असं होणार नाही. समर्थ सांगतात कोण पुसे त्याला कोण विचारणार आहे. ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीचा अधिकारू, वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. सर्व वर्णांच्या मध्ये ब्राह्मणांच्या ठिकाणी हा अधिकार आहे असं म्हणण्याचं कारण असं की त्या ब्रह्मज्ञानाकरता आवश्यक असणारी जी चित्तशुद्धी आहे, ती चित्तशुद्धी प्राप्त करून घेण्याकरता आवश्यक असणारी जी आचारशुद्धी आहे, ती शेवटपर्यंत म्हणजे अगदी समर्थांच्या काळापर्यंत राखण्याचं काम कुणी केलं तर ब्राह्मणांनी केलं. ती काही ब्राह्मणांचा मक्ता नव्हता, तर सगळ्यांना सारखाच त्याच्या ठिकाणी अधिकार होता. पण प्रत्येकाने आपला अधिकार सोडला. आता आमच्या बायका स्त्री स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या आहेत. बघा ना इतिहास भारताचा. बायकांनी आपले अधिकार आपण सोडले, बायकांनी आळस केला, बायकांना नको वाटलं, बायकांना जबाबदाऱ्या नको होत्या म्हणून त्यांनी टाळल्या आणि त्यांचा अधिकार संपला. त्याला धर्माने काय करावं, त्याला ग्रंथांनी काय करावं, त्याला ज्ञानाने काय करावं, त्याला समाजाने काय करावं. आम्हालाच जर काही विशेष करायचंच नाहीये, काही न करता आम्हाला मोठंपणा असं होऊ नाही शकत. तुम्हाला काहीतरी त्याच्याकरता द्यावं लागतं. तर इथे या ब्राह्मणाला जर काही करायचंच नाही, बरं ब्रह्मज्ञान मिळवण्याच्या करताचे जे मार्ग आहेत, म्हणजे आत्ता जो आपण नाजूक विषय असा आहे की कुणी काहीही सांगावं. आपल्याच महाराष्ट्रातले एक पुष्कळ आत्ताही प्रसिद्ध आहेत, अजूनही लोकांच्या मध्ये प्रवचनं करतायत, उपनिषदांवर बोलतायत. त्यांनी सांगितलंय बघा इकडे माझ्याकडे आलात ना ऐकायला, म्हणाले त्या घरामध्ये ज्या तुमच्या खटाळभर देव, हीच भाषा आहे, रेकॉर्डेड आहे, खटाळभर जे देव आहेत ते उचला आणि मुळामुठीत फेकून द्या. त्याला काही घरात ठेवायची गरज नाहीये. तुम्ही आलायत ना आता हे उपनिषद शिकायला, आता ते देव तुम्हाला काय करायचे. आता हा मनुष्य जेव्हा लोकांना अशा प्रकारे मार्गदर्शन करायला लागतो, त्यावेळी त्या समाजाने त्याचं मार्गदर्शन कसं स्वीकारावं आणि जो त्याला प्रमाण मानून स्वीकारेल त्याच्याकरता हे लाभदायी आहे का नाही आहे. म्हणजे तुमच्या घरातले देव मुळामुठेमध्ये फेकूच नाहीत का, फेकावे ही भाषा नाही आहे. कदाचित देवांचं विसर्जन करावं लागेल. एखाद्या कुटुंबाची परंपरा पुढे चालवता नाही आली तर त्या देवांचं काय करायचं, तर आपल्या पश्चात आपल्या देवांचं काय करायचं
हे आपल्या संपत्तीचा जसा विचार करायचा तसा देवांचाही करायचा, की त्यांचं काय करायचं. आपल्याकडे शास्त्र सांगतं आपल्या घरातले देव हे दुसऱ्याच्या घरात नेऊन ठेवू नये आणि दुसऱ्यांनी आपल्या घरात त्याची पूजा करू नये. म्हणजे आईच्या देवांना मुलींनी नेलं, मुलीच्या घरच्या लोकांना मान्य असलं आणि मुलीला मान्य असलं तर तिने ते न्यावं, पण वास्तविक पाहता ते देव त्याच घराण्यात राहावेत, कारण ते देव सगुण आहेत, ते त्या घराशी जोडलेले आहेत. त्या देवांचा आपल्याकडे शास्त्र म्हणून सांगितलं आहे की एकाच्या घरातले देव दुसऱ्यांनी पूजले तरी सुद्धा त्या देवाची प्रसन्नता त्यांना लाभत नाही. म्हणजे तुमच्या घरातला कृष्ण आहे पण तो येऊन मी पूजला तर मला त्या कृष्णाची प्रसन्नता त्या कुटुंबातल्या लोकांना जी लाभेल ती नाही, कारण तो त्या कुलाशी जोडलेला आहे. एकदा तुम्ही देव नावाची मूर्ती निर्माण केली आणि ती सगुण मूर्ती त्या घरामध्ये त्या घराकरता प्राणप्रतिष्ठा करून उभी केली की ती त्या घराशी जोडली गेली. आता एक लोक म्हणजे याला काही अर्थ नाही आहे तत्वज्ञान, अहो पण तुम्ही ज्या पातळीवरून देवदेवतांचा विचार करता त्या पातळीवर उपनिषद कशाला आणता खाली, त्या पातळीवर वेदांत कशाला आणता. वेदांतात जाल तेव्हा वेदांताची भाषा बोला, व्यवहारात असाल तेव्हा व्यवहाराची भाषा आहे. व्यवहारामध्ये का म्हटलं तर महात्मा गांधींच्या वचनांचं हसं झालं, नाही तर इतकं सुंदर तत्वज्ञान मांडणारे महात्मा गांधी लोकांच्या दृष्टीने का बरं गुन्हेगार ठरले, कारण भलत्याच तत्वज्ञानाच्या आहारी गेले. त्यांनी माझ्या एका तोंडात मारलं तर मी दुसऱ्या तोंडात मारून घेईन. पाकिस्तानमध्ये असलेल्या आमच्या हिंदूंना मरावं लागलं तर त्यांनी ते मरावं, त्यांनी ते आपलं आत्मबलिदान आहे असं समजावं, आणि हिंदुस्थानात आलेल्या मुसलमानांना आम्ही रोज पंचपक्वान्न खाऊ घालावीत. हे कोणतं तत्वज्ञान आहे तुमचं. हे तत्वज्ञान जेव्हा तुम्ही लोकांना सांगायला लागाल, ही फिलॉसॉफी व्यवहारात येऊ शकत नाही. युद्धशास्त्र वेगळं, राजनीती वेगळी, समाजशास्त्र वेगळं, त्या त्या पातळीवरचं तत्वज्ञान पण वेगळं. सगळ्या तत्वज्ञानाची सरमिसळ नाही होऊ शकत. आणि त्यामुळे योग्य प्रकाराने उपासना कशी करावी याकरता एकेकाळी अत्यंत निस्पृह आणि अयाचित वृत्तीने राहणारा जो ब्राह्मण होता तोच त्याचा अधिकारी होता. पण त्याला काहीच मिळवायचं नव्हतं. त्याला तू असं कर सांगून तुझ्या घरचं काही त्याला घ्यायचंच नव्हतं. त्याला काही लुबाडायचं नव्हतं, त्याला पैसे नको होते, त्याला कीर्ती नको, त्याला काहीच नको होतं, कारण तो स्वतः सुद्धा त्या ब्रह्माच्या उपासनेमध्ये रमलेला होता. तो कुठे त्याच्यापासून वेगळा होता, त्याला अन्य गोष्टीची आवश्यकताच नव्हती. आणि म्हणून समाजामध्ये तो जो वर्ग होता, आणि आज म्हणजे एक अलीकडे किस्त्री सुरू व्हायच्या आधी किर्लोस्करमध्ये एका म्हणजे मराठा समाजामधल्या प्रोफेसरनी लेख लिहिला होता, तुम्ही काय ब्राह्मण द्वेष्टेपणा करताय. ब्राह्मण हा काय जातीने ब्राह्मण आहे असं धरू नका, पण हा जो समाज नीट टिकायचा असेल, त्यांनी राजकारणी लोकांच्या करता एक लेख लिहिला होता आणि त्यांनी सांगितलं ज्या प्रकारे जाती विद्वेषाचं राजकारण तुम्ही करता आहात, या राजकारणातून तुम्ही काय साधणार आहात, याच्यातून तुम्ही ह्या समाजाची घडी विस्कटून टाकणार आहात. त्याचं कारण असं आहे की समाजाला एक वर्ग असा अपेक्षित आहेच की जो वर्ग समाजामध्ये अत्यंत निस्पृहपणाने कार्य करतोय आणि केवळ समाजाचं कल्याण पाहतोय, त्या वर्गाला समाजात सन्मान द्या, त्या वर्गात समाजात त्याची प्रतिष्ठा वाढवा आणि त्या वर्गाचं कसं योग्य प्रकाराने चालेल, कुणाच्याही पुढे लाचार न होता ते पहा. हे जेव्हा आमच्या समाजाकरता, आमच्या म्हणजे ब्राह्मण समाज नाही, आमचा हिंदू समाज, आमचा भारतातला समाज, या समाजाकरता जेव्हा आम्हाला सांगितलं गेलं, त्यावेळी त्या माणसाचं चिंतन तेव्हा कोणाला पटलं नसेल, आज पटत असेल. आजची जी परिस्थिती आहे, कालचं देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐकलं असेल तर आपल्याला कळेल की हे जातीयवादी राजकारण आणि हे सगळं स्वार्थाच्या लोलूप असणारं राजकारण कसं घडू शकतं, कारण हा संस्कार त्यांनी पूर्णपणे समाजातून झुगारून दिला. कारण कशाच्या तरी गोष्टीचं बंधन राजकारण्यावरती असावं लागतं. आपल्याकडे राजा दशरथाच्या राज्य समारंभात किंवा महाभारताच्या मध्ये राज्य ग्रहण करण्याच्या अधिकाराच्या समारंभाच्या वेळी किंवा तो अधिकार ग्रहण करण्याच्या वेळी राजांनी आपल्याला राज्याभिषेक करून घेण्याच्या वेळी त्यांनी वर्णनं केलेली आहेत आपल्याकडे. त्यांनी असं म्हटलंय, जेव्हा राजा राज्य ग्रहण करतो किंवा त्या पदावर बसतो तेव्हा तो सिंहासनावरती जेव्हा बसतो त्यावेळी तो सगळ्या समाजाला उद्देशून राजदंड हातात घेतो
आणि सगळ्या समाजाला सांगतो अदंड्योस्मी, अदंड्योस्मी, अदंड्योस्मी. हा समाज मला शासन करू शकत नाही, मी या समाजाचं अनुशासन करतो आणि या समाजाला राखण्याचं काम मी करतो. हे जेव्हा राजा सांगतो आणि आपला राजदंड घेऊन जेव्हा आपल्या सिंहासनावरती बसतो, त्यावेळी जे धर्ममंडळ आहे ते उभं राहतं, ते ऋषी मंडळ उभं राहतं, ते धर्मदंडवरती करतं आणि ते सांगतं धर्मदंड्योसी, धर्मदंड्योसी, धर्मदंड्योसी. हे राजा, तुला शासन करणारा कोण आहे? तर राजधर्म आहे. तो हिंदू धर्म आहे, मुसलमान धर्म. हे इतक्या किरकोळ गोष्टीमध्ये सांगू का, आपला धर्म आणि आपलं तत्वज्ञान अडकलेलंच नाही, खरोखरच अडकलेलं नाही. आज ज्या पद्धतीने त्याचा इथे उहापोहा आणि त्याचा चोथा केलेला आहे, त्यांनी सांगितलेलं की अरे राजांनी राज्य धारण करायचं आहे, ती प्रजा धारण झाली पाहिजे. ती जोपर्यंत धारण केली जात नाही तोपर्यंत तो राजधर्म पाळतोय असं होत नाही. आणि तू तुझा राजधर्म पाळतोयस का नाही याच्याकरता तुझ्यावर अंकुश कुणाचा असेल तर तो धर्माचा आहे. धर्मदंड्योसी, धर्मदंड्योसी, धर्मदंड्योसी. आणि राजा त्याच्या पुढे मान तुकवतो. आता ज्यांनी घोटाळे केले आहेत त्याला त्याचे घोटाळे सांगितले तरी तो म्हणतो हे आमचे घोटाळेच नाही आहेत आणि आम्ही हे काही केलेलंच नाही आहे आणि आमच्याकडून त्याला आम्ही काय करा चौकशा. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा आता संकोच पण उरला नाही की आपण जे वागतो आहोत ते चुकीचं आहे. कारण गुंडगिरी परिसीमेने पुढे गेली ना. आता हे सगळं व्हायला कारण कोण? ब्राह्मण समाज जो भ्रष्ट झाला. एकदा जर समाजामधला हा एक वर्ग निघून गेला, त्या प्रोफेसरांचं नाव आता मला आठवत नाहीये, पण त्यांनी अगदी पुन्हा पुन्हा म्हटलंय की मी मराठा मनुष्य आहे, माझं चिंतन मी मांडतोय. त्याच्यावरती पुष्कळ उलटसुलट प्रतिक्रिया आल्या, पण त्यांचं म्हणणं एकच की हे जर आम्ही नाही विचारात घेतलं तर हा समाज नाही टिकणार, हा समाज नाही उभा राहू शकणार. या समाजाला हे एक वर्ग असला पाहिजे आणि त्या वर्गाचा सन्मान केला. ब्राह्मण अपेक्षा कशाची करतो? एका नमस्काराची. त्या ब्राह्मणाला दुसऱ्या कशाचीच अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की वेदांताचा विचार सुद्धा, वेदांताचा अभ्यास सुद्धा कोणाच्याही हातामध्ये जाऊन पडला. आता त्यांनी सांगितलं नीच माणसाच्या हातामध्ये, जर नीच आचार करणाऱ्याच्या हातामध्ये जर वेदांत गेला किंवा काय भगवत उपासना गेली किंवा परमार्थ गेला किंवा अध्यात्म गेलं तर काय होतं? हिमालयाच्या वाटेला. मग आता कुंभमेळाच बघा, हिमालयाची वाट कशाला पाहिजे? कुंभमेळाच पुरेसा आहे बघायला. केवढे गोंधळ त्या कुंभमेळ्यात, कसले साधू, त्या साधूंचं काय. म्हणजे आम्ही माझ्या एका मैत्रिणींनी तेव्हा हे केलं होतं, दंडी केली होती. तर त्यांना म्हटलं अहो हा रस्ता तुम्ही एकटे, त्यामुळे कल्याणी मला भीती वाटते, तू पण या रस्ते. मी लहानच होते त्यामुळे मला काही कुठल्या रस्त्याने चालायला काही अडचण नव्हती. मी त्यांच्याकरता त्या खालच्या रस्त्याने जात होते. तर ते सगळे जिथे तिथे त्या साधू लोकांचे थवे होते. तर त्या एका साधूंच्या इथे आलं. म्हणजे आपल्याला असं काही माहीतच नसतं. पहिल्यांदा आम्ही गेलो, म्हटलं बापरे एवढे सगळे संन्यासी बसले, त्यांना नमस्कार करा. मी त्या साधूंना नमस्कार केला. म्हटलं महाराज जी आपको नमस्कार करते. हाँ हाँ आशीर्वाद है बेटा म्हणाले. म्हटलं साधू जी आपका ये बड़ा ये मालूम होता है कि काफ़ी लोग आपके साथ हैं, आपके यहाँ मुखिया कौन है आपके इसका, यानी पंथ कुठला तरी असतो त्यांचा, तो आपके संप्रदाय का मुखिया कौन है? तर त्यांनी सांगितलं की हां, एकाने सांगितलं हे हमारे ये प्रमुख साधूजी आहे. तर मग ते जरा बोलत त्यांची ती त्या थांबल्या होत्या म्हणून मग मी तिथे थांबले होते. म्हटलं फिर कैसे आपके यहाँ ये किस तरह से साधू की यानी चुनते कैसे है कि ये मुखिया है? तर त्यांनी सांगितलं नाही हमारे यहाँ तो एक है, आप देखो हम सभी चिलीम पिते हैं. तर त्या ठिकाणी तर त्यांनी काय सांगावं की त्याची दमसास जितकी जास्त तो आमचा साथ. हे अध्यात्म अंगावर भगवे. आता ह्या भगव्यांची फक्त दमसास कशात? त्या चिलीम ओढण्यामध्ये. तर ऐकलं, म्हटलं थक्क झाले. म्हटलं या कुंभमेळ्यात तर काय काय ऐकायला मिळेल कोणाला, एकापेक्षा एक भारी असेल. कारण कसले पंथ, कसले संप्रदाय काय करतात. आता हे सगळं समाजामध्ये का राहू शकतं? याचं कारण कोणत्याही यातीच्या मनुष्याला गुरु केलं की त्यांनी सांगितलं ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि जो आचरणाने शुद्ध आहे असाच मनुष्य समाजाला मार्गदर्शन करण्याकरता पाहिजे. पण दुर्दैव काय आहे, ह्या 1000 वर्षांच्या मुसलमानांच्या ठिकाणच्या
हिंदूंच्या म्हणजे ख्रिश्चनांच्या ठिकाणच्या का ब्रिटिशांच्या या सगळ्या गुलामगिरीमध्ये आमचा समाज भरडला गेला ना, आमची संस्कृती भरडली गेली. कारण परिस्थिती फार कठीण होती. आपल्याला कळते आहे त्या आपण कोणी ऐकलं नसेल तर जरूर मोपल्यांचं बंड ऐकला. शरद पोंक्षेंनी ते हे केलंय ऑडिओ त्याचं. हां, फार अप्रतिम. तेवढी एक जर केरळमधली कथा ऐकली सावरकरांनी लिहिलेली तर आपल्या कथा म्हणजे खोटी नाही आहे, इतिहास आहे. तर तो जर ऐकला तर आपल्याला कळेल की ठिकठिकाणी काय परिस्थिती मुसलमानांनी केलेली असेल आणि हिंदूंना किती छळलेलं असेल. या छळबळातून हा समाज शिल्लक तरी कसा राहिला असं म्हणण्या इतकी परिस्थिती कठीण आहे. तरी सुद्धा हा भारतामध्ये 80% समाज शिल्लक राहिलेला आहे इतक्या छळबळातून. ब्रिटिशांनी तर आणखीन केलं. आता मदर तेरेसावरचे लेख यायला लागले. आत्ता अलीकडे 2 लेख वाचायला मिळाले की ह्यांची भूमिका काय आहे, हे कशा प्रकाराने धर्मांतरणा करता आणि केव्हा नाक दाबलं की तोंड उघडत आहे. आता 80% NGOचा पैसा हा रोखून ठेवलेला नाही, रोखलाय आता या गव्हर्नमेंटनी. त्यांचा पैसाच येत नाहीये, सगळा बाहेरून येतो, तो पैसाच आता येत नाहीये. तो पैसा न येण्यामुळे त्यांची सगळी पंचायत होत असते. सांगण्याचा हेतू असा की ह्या सगळ्यांना फावतं केव्हा, जेव्हा तुमचं राज्य नसतं तेव्हा. आणि आमचं राज्य पाहिजे ह्याकरता आम्ही फक्त आमच्या 10x10च्या खोलीमध्ये देवघरामध्ये आम्ही फक्त देवाला मागत राहिलो. ओम यज्ञेन यज्ञमजयंत देवा तानी धर्माणी प्रथमान्य सन्न तेह नाकम महिमान सचंत यत्र पूर्वे साध्या संती देवा. काय साध्य, ज्यांनी पूर्वीच साध्य केले, साध्या संती देवा. आणि असं म्हणून आम्ही पुढे म्हणतो की आमचा विचार जर टिकायचा असेल तर समुद्रपर्यंत हा एक राळीती तदप्येश श्लोको विगितो मरुत परिवेष्टारो मरुतस्या वसनगृहे. खरोखरच जिथपर्यंत वारा पोचतो आहे तिथपर्यंत आमचे विचार पोचू देत, तिथपर्यंत आमचं सामर्थ्य टिकू दे, तिथपर्यंत आमचं स्वातंत्र्य राहू दे. हे सांगण्याचं कारण असं आहे की आपल्याला आपलं राज्य असल्याशिवाय, म्हणजे मधल्या काळामधला जो वादाचा विषय आहे की लोकमान्यांना आधी स्वराज्य पाहिजे आणि आगरकरांना आधी लोक शहाणे होऊन पाहिजे, तर लोक आधी शहाणे व्हावेत ह्या बाजूला आगर लोकमान्य कधी वळलेच नाही. ते म्हणाले आधी आम्हाला स्वतंत्र होऊ द्या, आमच्या माणसांना कसं शहाणं करायचं आम्ही नंतर बघू. पण दुर्दैवाने 60 वर्षात शहाणं करायला राज्यकर्तेच तसे भेटले नाही. त्याला आता काय करणार, ते आमचं दुर्दैव आहे, देशाचं दुर्दैव आहे. असो, पण इथे यांचं म्हणणं एकच आहे की ब्राह्मण कोण याची व्याख्या समजून घेऊन समाजाला मार्गदर्शन करणारा तो वर्ग असलाच पाहिजे. त्या वर्गाला कोणत्याही समाजामध्ये पर्याय नाही. म्हणजे त्याचा शेवटचा एक आपल्याला दाखला देऊन आपण पुढे जाऊया. आपल्या सिम्बायसिसचे मुजुमदार, त्यांचे शाब मुजुमदार का शांब मुजुमदार, तर त्यांनी एकदा सांगितलं की ज्या वेगवेगळ्या सिस्टीम्स येतात, म्हणजे पहिल्यांदा खूप पॉप्युलरली जर्मन पद्धती, म्हणजे जर्मनी हा अधिक सुधारलेला देश. मग तो कसा सुधारला, कशामुळे सुधारला, तर त्यांनी ज्या पद्धतीने आपली प्रगती करून घेतली त्या पद्धतीने प्रगती करून घ्यावी म्हणून जगामध्ये ती सिस्टीम सगळीकडे फॉलो व्हावी किंवा तो विचार लोकांनी स्वीकारावा अशी भूमिका त्या ठिकाणी आली. मग म्हणाले आधी ब्रिटिश, मग जर्मन, मग अमेरिका, आणि म्हणाले अमेरिकन पॉलिसीज लोकांच्या मध्ये अधिक पॉप्युलर झाल्या. आणि मग म्हणाले जो जो विचार अधिकाधिक समर्थ होऊ लागला तो एक गोष्ट लक्षात आली की भारतीय चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि त्याच्यावर आधारित असलेली जीवन पद्धती ही सगळ्या जगभराला आचरण करण्याकरता सर्वात योग्य आहे. आणि मग त्यांनी दाखले कोणाचे दिले की अमेरिकेतली 30% अमेरिकन माणसं ही भारतीय पद्धती म्हणजे प्रमाणे किंवा त्या प्रकाराने आपलं जीवन जगतात. मग कुठपासून की आमच्या मृत्यूनंतर आम्हाला बरी पण नाही करायचं, आम्हाला पुरायचं पण नाही, आम्हाला जाळायचं हिंदू पद्धतीप्रमाणे, कारण ती पद्धत पर्यावरणाला सगळ्यात जास्त योग्य आहे. सांगण्याचा हेतू असा की किती प्रकाराने पण हे समजावून आमच्या लोकांची अस्मिता जागृत या 60 वर्षात देश स्वतंत्र झाल्यानंतर करणारी जर राजकारणाची परिस्थिती अनुकूल असती तर परिस्थिती बदलली असती, माणसं शहाणी झाली असती. 60 वर्षामध्ये 10 पिढ्या झाल्या
ह्या पिढ्यांमधनं माणसं बदलली असती आणि त्यांना शहाणपण आलं असतं. किती प्रकाराने विषय सांगता येतो आपल्याला. आम्ही उत्तर काशीला असताना आमच्या आश्रमामध्ये मुलं त्यांचं मौंजीबंधनाचा एक सामुदायिक कार्यक्रम केला. तर मी नंतर स्वामीजींना म्हटलं, स्वामीजी ही सगळी मौंजीबंधनाकरता मुलं तुम्ही आणलेली आहेत, ही कुठून आणली, कशी आणली, आता काय त्यांचं कुलगोत्र तुम्ही सांगणार. ते म्हणाले, जे पूर्वी करावं लागलं तेच मी आज करतोय. म्हणाले, सगळ्यांना काश्यप गोत्र आपल्याला माहिती आहे की ज्याला गोत्र नाही तो काश्यप गोत्राचा स्वीकार करतो. तर म्हणाले की काश्यप गोत्र दिलेलं आहे, एकाही मुलाला तुझी जात काय विचारलेलं नाही. त्या सगळ्या मुलांचं मौंजीबंधन केलंय. आपल्याकडे सर्व धर्माला, सर्व जाती पंथांना मौंजीबंधनाचा अधिकार आहे. अहो म्हणाले, ही मुलं मौंजीबंधन करून सुसंस्कारित झाली तर आमच्या या भागामध्ये अशी भांगपीत फिरणारी मुलं कितीतरी कमी होती. आश्रय देऊन देऊन आमच्या स्वामीजींनी अशी 200-400 मुलं बदलली आश्रमाच्या आधाराने, की आपल्या इथे ठेवायची, मुलं मोठी करायची, त्या मुलांना त्यावर संस्कार करायचे. आणि जरा मोठी झाली, शिकायला तयार झाली किंवा बाहेर कुठे जायला तयार झाली. कारण सगळे मुळे आधी भगवं. तिकडे जर तुम्ही गेलात तर लोकांना भगव्याचं आकर्षण करून सगळं फुकट मिळतं. काही कष्ट करायला नको, खाणं पिणं मस्त मजेत चालतं, आपलं जीवन निघून जातं. कोणत्याही आश्रमामध्ये आश्रय मिळतो, तिथं एक 4-6 वर्ष त्या आश्रमात काढली की त्या आश्रमाच्या थोड्याशा अधिकाराचं पद मिळतं. त्यानंतर तिथे कोणी वरची खालची मंडळी जरा गेली बिली तर त्यातला जरा थोडा बरा असला तर पुन्हा त्याला वरती बसवलं जातं, तोच त्या आश्रमाचा संचालक होतो. नाही झाला तर राहतो तोपर्यंत त्याचं बरं चाललेलं असतं, तो 5-50 लाखाची माया गोळा करतो आणि आपला एक छोटासा आश्रम उभा करतो. तुम्ही सगळे त्या आश्रमांचे इतिहास बघा काय आहे. आणि त्यामुळे सगळं असं अवघड आहे. म्हणून समर्थांनी फार उद्विग्नपणाने म्हटलेलं आहे की समाजाला एक खऱ्या अर्थाने निस्पृह वर्ग पाहिजे. तो ब्राह्मण आहे का, तो क्षत्रिय आहे का, तो वैश्य आहे का, तो शूद्र आहे. म्हणजे आता आपलं एक पुस्तक येईल, मी आपल्या इथे घेऊन येईनच. आम्ही एक खरा ब्राह्मण म्हणून पण काढलेली आहे पुस्तिका. मी तेव्हा नाही आणली, पण आता आम्ही कुटुंब संस्थेवरती पुस्तिका काढली आहे. त्यात सुद्धा अनेक पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायामध्ये हाच एक पर्याय दिला, या जाती व्यवस्थेचं विष संपवण्याकरता फक्त 4च वर्ण ठेवा, एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि त्याला त्याच्या इच्छेने त्या वर्णाचा स्वीकार करायला सांगा आणि त्यांनी त्या वर्णाच्या नियमांचं पालन करा. बस. तुम्ही आता आहे कोण ब्राह्मण, आहे कोण क्षत्रिय, आहे कोण वैश्य, कुणीच कुणी राहिला नाहीये. मग ह्या जाती व्यवस्था मोडायच्या. काय होतं, राजकीय सामाजिक पातळीवर भाषा मोडण्याची केली जाते, पण त्याला पर्यायी प्रस्थापित काय करणार आहात, हे सगळं मोडून पुढं काय करणार आहे, त्याला पर्याय द्या ना काहीतरी. त्याला पर्याय द्या आणि उभं करा, तेव्हा समाज उभा राहील. तुला काय हौस आहे, ब्राह्मण व्हायची हौस आहे, हो ब्राह्मण, हे एवढे नियम आहेत, पाळणार आहेस त्या ब्राह्मणाचे नियम, ब्राह्मण. तुला कशाची हौस आहे, क्षत्रियाची. क्षत्रियांच्या ठिकाणी आवश्यक असणारी ती सगळी गुणांची. आणि त्याला तर आपण तर लिहिताना तर भगवद्गीता हाच आधार दिला. भगवद्गीतेने जे चातुर्वर्ण्याची व्याख्या केली आहे आणि प्रत्येकाचे जे गुण सांगितले आणा अंगामध्ये, त्या गुणांचं करा पालन आणि वा. आणि हे कशाला जात पोटजात. शंकरराव खरातांनी म्हणजे गरवारे कॉलेजमध्ये जेव्हा व्याख्यान दिलं तेव्हा खूप म्हणजे वरच्या वर्गांवरती तोंडसूक घेतलं. म्हणजे ब्राह्मण आणि थोडक्यात क्षत्रिय आणि वैश्य असं आपण म्हणू. पण बाकीच्या सगळ्या वैश्यांच्या पोटजाती आहेत हे न मनामध्ये धरता ST NT VJ NT BC OBC हे सगळं धरून त्यांनी त्या जातींच्यावरती बोलायला सुरुवात केली. याच्यातल्या 425 जाती महाराष्ट्रामध्ये विद्यमान आहेत. आणि त्यांनी सांगितलं की मांग महाराशी बोलत नाही, ढोर धेडाला मुलगी देत नाही. नंतर असं सुरू केलं की मग कोण कोणाकडे जेवत नाही, कोण कोणाकडे खात नाही. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, हो म्हटलं आधी त्यांच्या समस्या सोडवा, मग बाकीच्यांना शिव्या द्या. आता ब्राह्मणांनी काय केलं, क्षत्रियांनी काय केलं, वैश्यांनी काय केलं, याची कशाला चर्चा करतात. तुमच्याच जातीतली भांडणं संपत नाही. म्हणजे ही भांडणं तुम्हाला सोडवायची आहेत का पेटवायची आहेत. इथे समर्थांनी सांगितलंय ते सोडवा, त्याच्या बाहेर पडा. म्हणाले, ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, भ्रष्ट झाले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. कुणाच्याही मागे लागले, कोणाच्याही कडून अपेक्षा करू लागले. म्हणाले, कित्येक दावलं मला कास जाती. म्हणाले, मुसलमानांच्या पिराला नमस्कार आमच्याकडे अजून आहे. म्हणजे अजूनही मराठवाड्यातल्या लोकांना
पीराला नवस करणं म्हणजे फार आहे असं नाही. देवाला नवस केला, अहो हा पीर जास्त प्रभावी आहे, पीराला करा नवस. देवाला नवस करून तुमचं व्हायचं नाही, पीराला करा. चालले पीराला नमस्कार म्हणून तेवढं दावलं मला का भजती. आणि म्हणून दावलं मला काला भजण्याकरता जाणारे कितीतरी ब्राह्मण आहेत. कित्येक पीरास भजती, कित्येक तुरुक होती म्हणजे मुसलमान होती. आपले इच्छेने झालेले आहेत, आपल्या इच्छेने मुसलमान होऊन मुसलमान धर्माचा उत्कर्ष कसा करता येईल. कारण त्यांना माहिती आहे की हिंदू धर्मातल्या कमतरता, उणीवा जे जे काही आहे ते काय आहे दौर्बल्य, की त्याच्यावरती हल्ला करून हिंदू समाजाला आणखीन नामोहरम नेस्तनाबूत करणे. ऐसा कलियुगीचा आचार कोठे राहिला विचार. कलियुगामध्ये पाहिलं तर हे अशा प्रकारचे व्यवहार करणारे जर आम्ही ब्राह्मण पाहू लागलो, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. ते म्हणतात पुढे तर काय होईल कलियुगामध्ये ते तर तुम्ही विचारूच नका. गुरुत्व आले निचयाती, काही एक वाढली महंती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. म्हणाले सगळेजण आपापल्या परीने किती त्रास द्यावा. खूप म्हणजे आपण आपल्याला माहिती असेल बखले बुवांचं चरित्र शैला दातारांनी लिहिले, वाचलं असेल आपण. त्याच्यामध्ये त्यांनी अनुभव दिलेले आहेत की त्यात त्यांनी सांगितलं आहे की गुरूंच्याकडे जेव्हा मुसलमान गुरु त्यांनी पुढे मास्तर कृष्णराव म्हणजे कृष्णराव फुलंब्रीकर जेव्हा यांचे बखले बुवांचे शिष्य झाले तेव्हा त्यांनी सांगितलं तू भाग्यवान आहेस, तुला गुरु हिंदू मिळाला. मला गुरु मुसलमान होता आणि मला मुसलमान गुरुच्याकडे राहावं लागत होतं. काय खायला मिळत होतं काय मिळत नव्हतं याचा फार चिकित्सेने उल्लेख केला नाही. पण ते म्हणाले आयुष्य काढणं फार कठीण आहे. विद्या मिळवण्याकरता जावं लागलं पण आयुष्य काढणं फार कठीण आहे. परिस्थिती मोठी कठीण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की काय करावं. आचार बुडविती ब्राह्मणाचा, कोणत्याही परिस्थितीत हा ब्राह्मण बाटला पाहिजे आणि त्याला नष्ट केला पाहिजे त्याच्या ब्राह्मणत्वापासून. आजही राजकारणामध्ये आपण पाहतो की अगदी पुण्यातलं सगळं आज जे वरचं नेतृत्व म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर भाजपाचं हे वरचं नेतृत्व भ्रष्ट करण्यात आणि नष्ट करण्यामध्ये हीच युक्ती आहे की जी आपल्याला इथे प्रकट बोलता सुद्धा येणार नाही. याच पद्धतीने लोक भ्रष्ट आणि नष्ट करून टाकलेले आहेत. तर ते म्हणतात गुरुत्व आले निचयाती, हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच वळेना. त्याला कळत नाही आहे, तो फार लहानशा गोष्टी करता कशाच्याही मागे धावतोय. मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा, त्याचा मूर्खपणा नष्ट होत नाहीये. काही बाबतीमध्ये लोक म्हणतात ना कसले अगदी पेठेतले लोक फार पक्के असतात, ते आपलं काही सोडायला तयार नसतात. पण कधी कधी मला तेच बरं वाटतं. असं वाटतं अजून ते काही प्रमाणात आग्रही आहेत म्हणून बरं आहे. कुणी जर म्हटलं की नाही हो आम्ही कोकणस्थ आहोत, आम्हाला देशस्थाची मुलगी नको आहे, तर मला काही असं वाटत नाही कमाल आहे. आज सुद्धा लोक अजून देशस्थ कोकणस्थ करतात, काय एवढं. पण मला काही असं वाटत नाही. ज्याला राखायची इच्छा आहे राखू द्या ना त्याला. म्हणजे आमची आई सुद्धा इतकं सोळवळ करायची. माझे गुरु म्हणजे अनंतराव आठवले इथे आपल्या काय नाव आठवतं भांडारकर रोडलाच इथे उतरलेले होते. त्याचं काय पाटील टेरेसेस का काहीतरी, हां, तर तिथे उतरले होते. तर तिला असं वाटलं की त्यांना सुतरफेणी करून द्यावी. ते काही तिच्या सोहळ्यासारखं सोहळं तर आता कोणी करतच नाही. पण तिने घरामध्ये सुतरफेणी करून सोहळ्यात 14व्या आपल्या गल्लीमधली तिच्या घरापासून पायात चप्पल न घालता तो सुतरफेणीचा डबा घेऊन ती त्या पाटील टेरेसेसमध्ये त्या लिफ्टनी सुद्धा गेली नाही. ती पायऱ्या चढून गेली पायात काही न घाल. तर मी आप्पाला म्हटलं बघा कशी आली ना इथपर्यंत. ते म्हणाले करू द्या, ज्याला कर्मकांड सांभाळता येतं आहे त्याला सांभाळू द्या. त्याला जर ती शुचिता सांभाळता येत असेल तर सांभाळू द्या. कारण ज्याच्याकडनं हे तप घडणं शक्य आहे त्याला घडू द्या. ज्याला नाही घडत ठीक आहे, नाही घडत. पण ज्याच्याकडे त्याचा अट्टहास आहे, तसं त्यांनी इथे म्हटलं आहे आपल्याला की या ठिकाणी त्याला ब्राह्मणाला कळत नाही आहे मी कसं राहावं, मी काय राहावं, मी काय खावं, मी काय प्यावं, मी काय व्यवहार करावा, माझ्या मुलाबाळांनी कोणत्या संस्कारात असावं, माझं कुटुंब कशा प्रकाराने व्यवहार करावा, काही कळत नाही आहे. तर आता आमच्या ब्राह्मण संमेलनाला चाललेले ब्राह्मण लोक पहिलं वाक्य म्हणायचे मी हिंदू आहे ह्याची तर आधी मला लाज वाटते. आणि कोणत्या योगायोगाने माहीत नाही
पण माझा ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्म झाला, हा मी एक अत्यंत दुर्दैवी योगायोग आहे असं समजतो. अहो म्हटलं, तुम्ही आलात कशाला ब्राह्मण संमेलनाला? आलातच कशा करता? ब्राह्मण संमेलनाला यायची गरजच नव्हती. जिथे ब्राह्मण याच ज्ञातीविषयी ज्याला अभिमान आहे किंवा त्याच्या ठिकाणी काही बरं घडावं आणि त्याचं जे बरं आहे त्याचं संवर्धन व्हावं याकरता तर ते संमेलन आहे. आणि तुम्ही हे काय बोलताय तिथे येऊन? पण हे सगळं राजकारण आहे. दुर्दैव आहे की आपण ज्या पातळीवर उतरलोय त्याला काही अर्थ राहिलेला नाही. ब्राह्मणाचं राज्य नेले म्लेंची क्षेत्री म्हणाले. ब्राह्मणाचा जो अधिकार होता तो घालवला कोणी? तो घालवला म्हणाले म्लेंछांनी, तो घालवला क्षत्रियांनी. क्षत्रियांनी ब्राह्मणाची नस ओळखली, महाभारतातच घालवला. द्रोणाचार्यांच्या मुलाला पीठ कालवून दिलेलं दूध प्यायलं आणि त्याला एकदा साधं दूध म्हणजे गाईचं दूध प्यायला मिळालं. तो म्हणाला, हा पदार्थ काय आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, हे दूध आहे. तो म्हणाला, नाही, माझी आई जे मला देते ते हे दूध नाही. आणि घरी गेल्यावर त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की मला तसं दूध पाहिजे. ते म्हणाले, तसं दूध पाहिजे तर माझ्याकडे पैसे नाही, मी आयाचीत राहतो. मग आता मुलाला दूध पाहिजे म्हणजे पहिला ब्राह्मण भ्रष्ट कोण झाला? द्रोणाचार्य. भ्रष्ट झाले आणि आले क्षत्रियांच्याकडे आणि क्षत्रियांनी ओळखलं आणि त्यांनी वापरून घेतला ब्राह्मणाला आणि संपली. ब्राह्मणाची घसरायला सुरुवात तिथून झाली. 7,000 वर्ष आम्ही घसरत आलो. आम्ही आमच्याकडनं आमच्या भ्रष्टतेला, इथे ते म्हणतात त्याप्रमाणे की राज्य नेले म्लेंची क्षेत्री, क्षत्रियांनी त्यांचं हे घालवलं. गुरुत्व नेले कुपात्री, त्यांची जी श्रेष्ठता होती ती योग्य व्यवहार न करण्याने संपून गेली. आपण अरत्री ना परत्री काहीच नाही. ब्राह्मण ना इकडचा ना तिकडचा कुठलाच उरला नाही. तरी आज अजून आम्ही आमचं ब्राह्मण पण आपलं आपल्याला सावरून, अहो काय आम्ही असे आहोत, आम्हाला कुठेही टाका. आमची जात मांजरीसारखी, ती मांजर जशी 4 पायावर उभे राहते तसे आम्हाला कुठेही टाकलं तरी आम्ही उभे राहतो. हे कशाचं उत्तर नाही. असो, तर ते म्हणतात ब्राह्मणास ग्रामणीने बुडवले. आणि ब्राह्मणांनी स्वतःला नष्ट कुठे करून घेतलं? कशाने करून घेतलं? एकमेकांचं राजकारण करून, एकमेकांचे पाय ओढून, एकमेकांचा दुष्टावा करून, एकमेकांचा मत्सर करून, एकमेकांना सहकार्य नाही म्हणजे बिलकुल नाही. विष्णूने श्रीवत्स मिरविले. समर्थ म्हणतात की जरा ब्राह्मणांनी लक्षात ठेवावं की साक्षात भगवंतांनी सुद्धा आपल्या हृदयावरती भृगुलांछन घेतलेलं आहे, की भृगु ऋषींनी लाथ मारली आहे आणि भगवंतांनी त्या लाथेचा ठसा आपल्या हृदयावरती कायमचा ठेवलाय. का तर ब्राह्मण इतका श्रेष्ठ आहे की त्याचा लत्ता प्रहार सुद्धा मला श्रेष्ठ वाटतो. त्याच विष्णूने श्रापिले परशुरामे. त्याच विष्णूने म्हणाले, जर पुन्हा कुणाला ब्राह्मणाला जर शापलं म्हणजे त्याचा दोष सांगितला तर परशुरामाचा सांगितला. त्याच्याकरता क्षत्रियाला पुन्हा जन्माला यावं लागलं. म्हणजे प्रभू रामचंद्र आले क्षत्रिय वंशामध्ये, त्यांनी परशुरामाचा पराजय केला. म्हणजे ब्राह्मणाने आपल्या हाताने अनेक गोष्टी, परशुराम चरित्र एवढं मोठं आहे कारण वाचायचं आपल्याला की ज्या ब्राह्मणाचा पराजय केला रामाने, त्या परशुरामाचं चरित्र आपल्याला माहिती पाहिजे. आणि ज्या रावणाला त्यांनी त्याचा वध करण्याकरता युद्ध केलं तो रावण किती श्रेष्ठ आहे हे माहिती पाहिजे. तेव्हा राम अवतार काय श्रेष्ठ आहे तो आम्हाला कळतो. कारण रामाचं मोठेपण तेव्हा कळेल जेव्हा परशुरामाचं आणि रावणाचं मोठेपण आम्हाला कळेल. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं आपल्याला की अशा प्रकारे विष्णूनीच पुन्हा त्याला श्रापिले. आम्ही ही अगदी अजून भाषा आहे मराठवाड्यामध्ये, हीच भाषा आहे. श्रापलं, हां म्हणजे शाप दिला नाही, त्याला श्रापलं. हां, आम्हीही तेची ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. आता ही एकाची भाषा आहे, एकाचं मत सांगितलं त्यांनी की आम्ही सुद्धा तेच ब्राह्मण आहोत, परंतु दुःखाने आम्हाला, म्हणजे समर्थ म्हणतात आम्ही सुद्धा तेच ब्राह्मण आहोत पण अतिशय दुःखाने हे सगळं ब्राह्मणांबद्दल विपरीत किंवा प्रतिकूल आम्हाला बोलावं लागतं आहे. वडील गेले ग्रामणी करून, वडील राजकारण करून काहीतरी वेडवाकडं वागून निघून गेले आणि आम्हा भोवते, ते सगळं आम्हाला भोवत आहे त्यांचं सगळं वेडवाकडं वागणं. म्हणून आताचे ब्राह्मणी काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले. आता म्हणाले, याच्या पुढे लोक म्हणतात की आताच्या ब्राह्मणाने आमचा काय दोष आहे हो, ते काहीतरी चुकले असतील तर आम्हाला आज अन्नान्न दशा कशा करता.
तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. तुम्हाला पुष्कळांच्या ठिकाणी हे प्रचितीला आलं असेल किंवा नसेल, तुम्ही त्याचा विचार केला असेल किंवा नसेल. बरे वडिला असं काय म्हणावे. कशाकरता वडिलांना काही दोष द्यावा. समर्थांनी स्वतःच एक पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष केला. स्वतःच समर्थांनी प्रश्न उभा केलाय आणि स्वतःच समर्थांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. बरे वडिला असं काय म्हणावे. ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे. प्रसंगे बोलिले स्वभावे. क्षमा केले पाहिजे. म्हणाले ब्राह्मणांनीच ब्राह्मणाचं काय अदृष्ट म्हणजे नशीब. ब्राह्मणांनीच ब्राह्मणांचं नशीब जाणलं पाहिजे की उद्या जर आपल्याला कुठेच या समाजात किंमत नसेल तर आपण काय करायचं, आपण कसं जगायचं, आपल्या तत्वानी जगायचं का आपली तत्व सोडून जगायचं, काय करायचं हे त्याचं त्यांनी ठरवावं. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास 7वा. पुढच्या वेळी आपण हा 8वा समास घेऊ. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं अखंड ध्यान निरूपण. श्रीराम समर्थ बरे ऐका. बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. जे झालं ते झालं म्हणाले, आता तरी ब्राह्मणांनी शहाणं व्हावं.